खूप समन्वयाने चाललाय. एका रक्ताची 4 माणसं घरामध्ये असतात, तिथे भांड्याला भांडं लागतं. इथे तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचं, अजितदादांची पार्श्वभूमी वेगळी, एकनाथ शिंदेची वेगळी, देवेंद्रजींची वेगळी, अशी वेगळ्या पार्श्वभूमीची माणसं जेव्हा एकत्र काम करतात त्यावेळेला खळखळ नाही झाली तर हलवून बघायला लागेल की जिवंत आहेत की गेले. खळखळ आहे याचा अर्थ ते जिवंत आहेत, खळखळ आहे त्याचा अर्थ ते आपली खळखळ व्यक्त करतात. व्यक्त नाही केली तर म्हणून आजारी पडतो, व्यक्त करायचं असतं. ओके, तुम्ही असं म्हणालात की यायचे पण घेत नाहीत, म्हणजे प्रयत्न केला जातो शिवसेनेला, म्हणजे भाजपमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तुम्ही असं आहे की शिवसेना मागे लागून देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारांना आणि वरच्या नेतृत्वाला कन्व्हिन्स करून आली नाही. यायचं की नाही, घ्यायचं की नाही माझा विषय नाही. तर महानगरपालिकेला मुंबई सारख्या ठिकाणी उभं करायला माणसं मिळणार नाहीत. आता याचा अर्थ असा आहे का की ते मागे लागले जसं मी म्हणतोय? याचा अर्थ असा लागला आहे का की आम्ही नाही म्हणतोय जसं? मी आपलं प्रेडिक्शन दिलं की जर ते सत्तेवर आले नाही, गळती 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 करत लांब सोडावं, कोल्हापूर पुणे माणसात नाही मिळणार, मुंबईत माणसं नाही मिळणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.